मित्रांनो, आर-टी 25% रिझर्व्हेशन 2026-27चा ऑनलाईन फॉर्म भरण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची काळजी घेणं गरजेचं आहे. ही काळजी फॉर्म भरत असताना तुम्ही घेतला नाही तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही फॉर्म भरण्या अगोदर पाहणं गरजेचं आहे. ते सांगण्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक क्लिअर करतोय की आर-टी 25% रिझर्व्हेशन 2026-27 ऑनलाईन ॲप्लिकेशन हे 19 तारखेच्या नंतर शक्यता आहे किंवा 19 तारखेच्या नंतर 2-4 दिवस शाळा रजिस्ट्रेशनसाठी वाढीव मुदत दिली जाऊ शकते आणि ते रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर 25 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपर्यंत आर-टी ऑनलाईन ॲडमिशन हे चालू होऊ शकतात मित्रांनो. तर आता आपण पाहूयात की ऑनलाईन फॉर्म भरत असताना कोणती काळजी घ्यायचं आहे. सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथे पाहून घ्या. एकदा नोंदवलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एका बालकाचा एकपेक्षा जास्त अर्ज भरलेला आढळल्यास सर्व अर्ज रद्द होतील. जन्मतारीख अथवा मोबाईल नंबर भरताना चुकल्यास तो अर्ज डिलीट करून पुन्हा नवीन अर्ज भरावा असं सांगण्यात आलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण ज्याच्याबद्दल बोलत होतो ते म्हणजे नावामध्ये थोडासा बदल जरी केला तर तो फॉर्म शोधून वगळून टाकण्यात येईल असं क्लिअरली इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्म भरत असताना व्यवस्थित भरायचं. इथे तुम्ही काही उदाहरणं पाहू शकता. यामध्ये अभिजित देण्यात आलेला आहे. त्याची स्पेलिंग तुम्ही पाहू शकता ABHIJEET अँड ABHIGIT RCM म्हणजेच अभिजित. हे दोन्ही नावं अभिजित आहेत तुम्ही इथे पाहू शकताय. पण या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. हे नाव सेम जरी असलं तर स्पेलिंग मिस्टेक आहे, तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरला सुद्धा समीक्षाची स्पेलिंग पाहून घ्या. नितीनची स्पेलिंग पाहून घ्या. अनुपची स्पेलिंग पाहून घ्या. त्यानंतर विक्रमची स्पेलिंग पाहून घ्या. युसुफची स्पेलिंग पाहून घ्या. हे नाव सेम आहे पण यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहेत. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज भरत असताना बालकाचं नाव आधार कार्डवर जसं आहे सेम तसंच टाकून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्या आईच्या आधार कार्डवरती किंवा त्यांच्या वडिलांच्या आधार कार्डवरती त्यांच्या आईवडिलांचं जे नाव आहे जशाच तसं नाव तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरत असताना लिहिणं गरजेचं आहे. कारण तुम्ही जर हा फॉर्म स्पेलिंगमध्ये जर मिस्टेक केला असाल, अशा प्रकारे जर तुम्ही मिस्टेक केला असाल, इथे जे 5-6 पॉईंट देण्यात आलेले आहेत, मिस्टेक केला असाल तर तुमचा फॉर्म हा शोधून वगळण्यात येणार आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना ही काळजी घेणं गरजेचं आहे. यावर्षीसुद्धा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, त्यानंतर फॉर्म भरल्याच्या नंतरच्या ज्या काही प्रोसेस असतात त्या प्रोसेससुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.